आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे. नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे की काय, या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहूयात. व्हिडिओला सुरू लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नववा हप्ता जो आहे तो नव्या हप्त्या संदर्भात संपूर्ण माहिती याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करूया. वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करतोय. आपल्या सर्वांना माहिती आहे, अत्यंत आनंदाची बातमी ती अशी आहे की शेतकऱ्यांना आता जे नववा हप्ता आहे तो आता मिळणार असल्याची माहिती समोर आली आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आतापर्यंत 8 हप्ते देण्यात आले आहेत आणि 16,000 रुपयाचं अर्थसहाय्य शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्यात आलेलं आहे. आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने हे 16,000 रुपयाचं जे अर्थसहाय्य आहे ते दिल्याच्यानंतर अनेक शेतकरी बांधवांना एकच प्रश्न उरतो की शेतकरी बांधवांना परिपूर्ण अशी माहिती आहे की आधार संलग्न बँकेमध्ये पैसे मिळत असतात. सर्वांना माहिती आहे आधार संलग्न बँकेमध्ये पैसे मिळतात, पण एक महत्त्वाचं म्हणजे आपल्या आधार कार्डला बँक लिंक आहे की नाही हे अनेक शेतकरी बांधवांना माहिती नसतं. त्यामुळे हप्ते हे रोखत असतात. तर त्यामुळे अनेक जणांचे हप्ते सुद्धा रोखत असतात आणि नवा हप्ता येण्यासाठी शेतकऱ्यांना PM किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ही जी आर्थिक मदत आहे ती आर्थिक मदत देण्यात येणार आहे आणि अत्यंत महत्त्वाची अशी आर्थिक मदत आहे. आणि आर्थिक मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आधार संलग्न बँकेमध्ये ही रक्कम मिळणे महत्त्वाचं आहे. आता अनेक शेतकरी बांधवांना असा प्रश्न पडतो की नेमकं आधार कार्डला बँक लिंक आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल आणि याच्यावरील सोपे उपाय काय आहेत. तर एवढा सोपा उपाय आहे की शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर आपल्या जवळच्या CSC सेंटरवर जाऊन तुम्ही ऑनलाईन सेंटरवर जाऊन तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे तुम्ही पाहू शकता, जेणेकरून जे हप्ते मिळत असतात, पीक विमा असेल, PM किसान योजना असेल किंवा शेतकऱ्यातील संदर्भातील सर्व काही सरकारी योजना आहेत त्या योजनेचे पैसे हे आधार संलग्न बँकेमध्ये DBT मार्फत येत असतात. हे महत्त्वाचा असा अपडेट होतं. नवा हप्ता हा लवकरच येणार आहे. व्हिडिओला लाईक करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.